हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। शिवपूजनात बेलाच्या पानाचे महत्त्व आणि अनोखी परंपरा। भगवान शंकराच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यातल्या त्यात पूजेत बेलाचं पान असणे फार महत्त्वाचे आहे। धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी सुद्धा महादेव प्रसन्न होतात। महादेवांच्या पूजेसाठी बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया। अशी कथा आहे की समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते, तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली। बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत, म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाची पाने ठेवण्यात आली, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते। तेव्हापासून भोलेनाथांना बेलाची पाने वाहण्याची परंपरा सुरू झाली। दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाचे 3 पाने भगवान शिवाचे 3 डोळ्याचे प्रतीक आहेत, म्हणजेच शिवाचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते। भोलेनाथाच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे, कारण बेलाचे पान अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात। बेलाच्या पानामध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत, हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते। तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे, पण वैभव शिवपुराणात विस्तारपणे सांगितले आहे। शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे। देव स्वतः त्यांच्या महिम्याचा स्वीकार करतात। असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो, त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही। बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते की एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली। बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडाशी महेश्वरी देवी, फांदीमध्ये दाक्षायणी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो। तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते। शिव पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचा शुभ आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे। भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करतानाचा मंत्र त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेंचन्स त्रिधायुतम त्रिजन्मपापसंहारम बिल्वपत्र शिवार्पणम चा पौराणिक मंत्राचा जप करा। या मंत्राचा अर्थ असा आहे की 3 गुण, 3 डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि 3 जन्माचे पाप नष्ट करणारे भगवान शिव तुम्हाला 3 पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो। रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे। हा मंत्र माहीत नसल्यास शिवाचा षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा म्हटला तरी सुद्धा चालेल। बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे। काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे। याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते। 3 पाने असलेलेच बेलाचे पान शंकराला अर्पण करावे, मात्र 3 पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये असेही सांगितले जाते। त्याशिवाय शरीरात उष्णता जास्त झाल्यास बेलाचं पान मागचा देठ काढून खाल्ल्यास आराम मिळतो, उष्णता कमी होते। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।